नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासमोर जी एक वेल आहे नाजूकशी, याचं नाव आहे पडळवेल. साधारणपणे पानाचा आकार तुमच्या लक्षात यावा याकरिता मी एक पान तोडून घेतलेलं आहे. तर साधारणपणे पानाचा आकार अशा पद्धतीने असतो, तर याला पडळवेल असं नाव आहे. त्याला बोटॅनिकली म्हणतात सायक्लिया पेल्टॅटा मेनिस्पर्मिएसी नावाच्या फॅमिलीतलं हे प्लांट आहे. बऱ्याच दिवसापासून माझ्या माहितीत एक होतं की कोकणामध्ये सर्पविषारामध्ये याचा वापर करतात. केवळ वाचनात होतं, कोणी करू नये, पण आहे लिटरेचरमध्ये तसं लिहिलेलं आहे. पण योगायोगाने माझा एक व्हिडिओ बघून लोकमान्य टिळकांचे नात आणि त्यांचे नात जावई डॉक्टर धोपेश्वरकर सर यांनी मला माझे व्हिडिओ बघून मला एक पुस्तक गिफ्ट पाठवलं. त्यांच्या घरामध्ये असणारं एक जुनं बाळ होतं, ते गिफ्ट म्हणून त्यांनी पाठवलं आणि त्याच्यामध्ये या वनस्पतीचा मला एक वेगळा उल्लेख आढळला. खास करून सध्या मूत्रविकाराची संख्या फार वाढते. किडनी फंक्शन्स डॅमेज होणं, किडनीची कॅपॅसिटी कमी होणं, रक्तामध्ये युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन वाढणं आणि त्यामुळं किडनीचं काम बंद होणं, ज्याला पूर्वी नाळगूत असं म्हणायचे. खास करून पायावरती सूज चढणे, अंग सुजणे, अशा प्रकारचा थोडासा असाध्य रोग जो आहे, तर त्याच्याकरिता अत्यंत गुणकारी असा उल्लेख त्या पुस्तकामध्ये मला मिळाला. याच्या जोडीनं किंजळ, एक मोठं अर्जुनाचा भाऊ असतो. अर्जुनाची साल जी असते ती पांढरी असते, किंजळीची काळी असते. पण अर्जुन जे टर्मिनाली आहे, पडळवेल आणखीन किंजळीची साल एकत्रपणे त्याचं औषध बनवून हे किडनी विकाराच्या रोग्यांमध्ये जर वापरलं तर त्यांना ते वरदान ठरू शकतं, असा त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. मी लोकमान्य टिळक कुणाला माहीत नाहीत सांगा, संतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या वंशजांकडून माझा सन्मान व्हावा, त्यांनी मला हे पुस्तक प्रेझेंट द्यावं, त्यामध्ये मला उल्लेख सापडावा, या व्हिडिओच्या निमित्तानं किंवा हा व्हिडिओच मी त्यांना निश्चितपणे समर्पित करतो, लोकमान्य टिळकांना समर्पित करतो. आणि अशीच त्यांची, तुमची, सर्वांचीच, महाराष्ट्रातल्या जनतेची आपल्याला कोणताही सल्ला असेल किंवा मदत असेल तर निश्चितपणे मला करावी अशी विनंती देखील या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला करतो. तर लक्षात ठेवा, ही पडळवेल किडनी विकारामध्ये अत्यंत गुणकारी आहे असा उल्लेख आढळला. अजून तरी माझ्याकडे त्याचे कुठले वेगळे पुरावे नाही आहेत. अभ्यासकांनी याच्यावर निश्चितपणे अभ्यास करावा, त्याचे पुरावे शोधावे. अजून ग्रंथामध्ये कुठे आपल्याला जास्त माहिती मिळत असेल तर निश्चितपणे त्याचा वापर त्यांनी करावा. तर पाठा, राजपाठा नावाने ज्या वनस्पती वापरल्या जातात, काही वेळा ही वनस्पती राजपाठा नावाने देखील वापरली जाते. तर सायक्लिया पेल्टॅटा हे निश्चितपणे लक्षात ठेवा. पानाचा आकार तर अत्यंत सुंदर आहे. पेल्टेट आकाराची पानं म्हणून त्याला पेल्टॅटा. थोडंसं आपण जर बघितलं तर एखाद्या सापानी फणा काढल्यासारखा त्याचा एक थोडासा आकार, असा एक इमॅजिनेशन म्हणून दिसतं आपल्याला. ते कुणाला त्यात काही वेगळं दिसत असलं निश्चितपणे त्यांनी बघावं. धन्यवाद. पुन्हा एकदा लोकमान्य टिळक डॉक्टर धोपेश्वरकर सर यांना वंदन करतो, त्यांनी मला ते पुस्तक दिल्याबद्दल.